सर त्या बाजूला इकडे वरती जागा इकडे जागा नाही. लक्षात आलं पाहिजे. बालाजी मंदिर ही जागेने चोरलं हिसकाला अवघड जात होते. आता असे असते ते छोटे मोठे असे हे घ्या. दंडकडे छोटे मुद्द्याला एक छोटे दोन दंडकडे छोटे दोन मोठे आणि मोठे डोळे गणेश तू बाजूला होऊन जाणार त्यांना दोन दोन लागले एक करोडे जोड दोन एकूण 4 परदेश जास्त काय वगैरे नाही सिंगल चांदी एक लोक वेगवेगळे ध्यान दे बरोबर जोडा केले फक्त एक एक करा लागतो. तुम्ही आता 9 सांगितलं मोजून घ्या 3 4 7 2 9 हां 9 बारा सांगितलं 9 सांगा. नाव देतो सिंगल यू याला दंडोळे लिहिलं तर चालू किंवा कंसात टोटल किती 15 लक्षात मग तसं 15 नदी दंडोळी 15 दंडोळी कंसात 15 करायचे 15 असं दंडोळी कंसात काय म्हणतात 15 बरोबर बिली कंसात 15 तुकड्यांची संख्या एक नग आणि त्यात कंसात तुकडे घ्या साखळी साखळी तुकडे म्हणतो डायरेक्ट तुकडे असलेली साखळी बघ तिकडे असलेली एक नग कंसात तुकडे घ्या. हा 16 टाकून 10 तुकडे याला एकत्र करून घ्या आणि 5 गुंतवून घेऊन याला काही अडचण तसं करा. गुंतवून घ्यायचं
करून घ्या ना लगेच म्हणजे मग झालंच नाही. मोजायला मंदिरात जरा म्हणून होतं. सुमारे 10 वाढते. बरोबर. 24, 25, 26, 28, 29, 30, 36 होतात. काल ते आपण साखळी एकच पकडली. एक हा नाही ठीक आहे ना त्याच्यामुळे हा इथं तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या. एक वेळ किती होईल सांगते? किती वेळ पण वेळ येते नाही. रात्री 7:30 रात्री. दिवस आले कळत सापडलं त्यापूर्वी पण का तिथं आधी पडलं ते दिवस पुरा नाही होतेच की. तुम्ही चांगलं केलं म्हणजे हे प्रोसिजर आहे. ते कसं उगाचच होतोच विषय. तुम्ही कार्यक्रमात होते ते यायला कळव. स्वतःचा खालून दाबणं पडलं डायलॉग. शोधा थोडा दौरा भी घ्या. पंचनामा पण आमचे जे बांधकाम होणार होतं त्यासाठीच्या उत्खनन करत असताना काल चांदी सदृश्य पुरातन काळातील जे दागिने आहेत ते भेटलेले होते. त्यासाठीचे आपण जे ट्रेजर आणि ट्रो ॲक्ट आहे 1878 इंडियन त्यानुसार आपण त्याची जप्तीची कारवाई केलेली आहे. त्यानुसार सदरील दागिने जप्त करून सील बंद करून हे आपण गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये ठेवणार आणि पुढील प्रोसेस जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात येईल. बाळाजी संस्थानला जे दागिने मिळाले तर या संदर्भात नंतर पुढे काय कारवाई होईल? ते ट्रेजर आणि ट्रो ॲक्ट जो आहे 1878 त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी पार पाडतील. किती आहे वजन वगैरे याचं? 5.6 kg. तरी अंदाजे मार्केटची किंमत किती असेल? आताच्या ह्याच्यानुसार जी मार्केट किंमत आहे. आणि ही कधीची घटना झाली सर? कोणी सांगू शकतो? काल दुपारी खोदकामादरम्यान आढळून आले. काल मग विश्वस्त मंडळाने ते सील बंद करून व्यवस्थित अवस्थेत ठेवलेले होते. पोलीस विभागाने आमच्याशी त्यांनी संपर्क केला आणि आज पुढची कारवाई करण्यात आली. आणि आता हे सरकार जमा आता तुमच्याकडे जाणार हो. आणि मंदिरचं समजा आता बांधकाम वगैरे मग यांचं प्रोसेस काय राहील पुढे? नाही तीच ट्रेजर आणि ट्रो ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल. ते माननीय जिल्हाधिकारी करणार. कारण मंदिरचं बांधकाम वगैरे. नमस्कार, माझं नाव निखिल महाले. आमचे आजोबा बाबूराव रामचंद्र महाले यांच्या नावाने आमची जागा होती मंदिरासमोर. त्यातली आमची जवळपास 1337 स्क्वेअर फीट जागा होती.
त्यातली आम्ही बरीचशी जागा संस्थानला दिली आणि संस्थानला सांगितलं का तुम्ही इथं काहीतरी भक्तनिवास वगैरे करा. त्यांनी काम पण चालू केलं कालच आणि काम चालू करत असताना जे तिथं सापडलं समजा त्या वस्तू चांदीच्या आणि अजूनही काही वस्तू तिथं सापडल्या तर व्यवस्थित त्याचा शोध घ्यावा आणि जे त्यातून काही निघेल ते सर्वचे सर्व मंदिर विकासाला ते मिळावं यासाठी मी प्रशासनाला, कलेक्टर साहेबाला, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण ही सर्व जी भेटलेली मालमत्ता आहे ही संस्थांना द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. तुमचे वडिलोपार्जित आजोबा वगैरेचं काय म्हणणं होतं तुमचं? आमचे आजोबा पणजोबा सगळ्यांचं एकच म्हणणं होतं का की बाबा ही जागा आहे ना आपण मंदिराला देऊ पहिल्यापासून. आणि त्यांचं स्वप्नात काय राहायचं, तुम्हाला काय म्हणायचे ते का त्याच्याविषयी काही म्हणजे तेच आता हे भक्तनिवास वगैरे बांधा तिथं काय दिसायचं काय असं? हां